आत्ता आली दांडी बीचवर आला आता भाऊचा धक्का तिथं चालवलेलं. चला आता बघूया तिथं जाय व्हिडिओ बंद कर वास नको सारखं बघ. सुरमई बघ रे कुठं कितीला आहे? 800 रुपये. ते पण रेट किती आहे तसा? हा 900 रुपये किलो आहे का? 800. ते किती किलो आहे बरं? हा 2.25 किलो होणार. 2.25 किलो सगळेच. हा मोठे लहान. हा का? सव्वा दोनचा आहे का? सव्वा दोन म्हणजे पुढचं भागात मागचं भाग गेलं मधलं होतं. किती जण आहात तुम्ही? तिघच आहे. तिघ जण आहे. होय. मोठा न्यायचा आहे की खायचा आहे? किती तिघा ना बरोबर. होय तेवढं बस होईल. किती किलोचं आहे? हा 1 किलोचा. 1 किलो. हा किती म्हणला? कसं पाहिजे? 1.5 किलोचं आम्ही चालेल. फक्त मासेच खाणार आहे. बाकी काय बाकी चपाती काय खाणार खाणार? माझं तसं काही नाही. 2 किलोचा घेऊन खाल्ला तरी काही नाही. 1.5 किलो पर्यंत. 1.5 पावणे 2 किलो. चालेल ना 2 किलो. असं आहे म्हणजे 2 किलो जर घेतला त्याच्यात 250-300 ग्रॅम जातो. हा मुंडी म्हणजे आम्ही दुसरं चपाती पण खाणार नाही, भात पण फक्त नाही. मच्छी फ्राय हा, खाणार. फक्त फ्राय मग घ्या मोठा. 2 किलो चालू होतं रे. खाणार तर एकदम करकरीत ए खाणार. कशी 2 किलो ले होते होय, तेच की. वेस्ट होणार होय. ले होते होय, इथनं एवढं होतं बघ. एक लईत हा, लई हे 1.5 किलो बस हा मुंडी घ्यायची. हम्म. मुंडी आणि हा मागचे एवढे याचं, पीस हा पाहिजे तर तिकलं बनवायचं किंवा 5-6 सगळ्याचं पीस फ्राय खाल्लं आपण. बनवायचं. 5-6 900 रुपयाला काय किलो 5 ठीक आहे. म्हटलं तर 25-26 पीस 25 तर पीस होतील. ले होते 7-7 ले होय, ले होते 5 पीस खाल्ले 7-8 गरम खाल्ले ना 48 8 खाणार आहे. 5-5 होतील काय? 5 अधिक होणार जास्त होणार. जास्त होते 24-25 पीस. हा. ह्याच्यात थोडा बारका आहे का? हा देऊ हा हा किती किलोचा आहे? तो साधारण किलोचे तो बाहेर. बारका होते. लय बारका होते. आपलं ह्याच्यामधला पाहिजे. नाहीतर ह्यो लय मोठा होता सर यार. ह्यो मोठा आहे. ह्यो मोठाच आहे रे. हा ह्याच्यापेक्षा मोठा आहे. बरोबर आहे तुम्हाला. ह्याचं वजन करा. ते बघ पहिला कल्लाच बघा हा घ्या 700 ला द्या. नाही कमी आता दिला थोडं कमी करा. वाऱ्यामुळे नाही 1000-1200 रुपये किलो आहे. मी 900 पण एकदम ताजा थोडं जरा कमी करायचं. थोडं व्हायचं. खरंच ना झाली तर मी करून देणार पण होतच नाहीये. मी 1000ने विकते. 1000 रुपये किलोच आहे. घ्या करायचं हा त्याचा चार्जेस वेगळा असणार हा आहे. त्याची 50 जास्त नाही. अजून काय कोळंबी घेणार आहात? कोळंबी आहे नको. का माझ्याकडे? पाहिजे तर आहे. सपणार का बघायला रे लोड घ्यायचं. अरे आपण आता 1500 रुपये घातले 3 पिशाचा. नाही ती झालं रे फूड होय वेस्ट का व्हायला नाही? नको उगाच. नाही तर तिथं कोणाचं देऊन टाकायचं कुत्र्याचं. उद्या खाऊ. ऑनलाईन आहे खायची. गौरव फिश दाखव पोरासनी. हे बघा सुरमई. सुरमई किती किलो आहे? 800. 1 किलो 800 ग्रॅम. 1 किलो 800 आहे का? आता मस्तपैकी जाऊन म्हणजे ह्याचं 1200 रुपये बनवायचं. 1200 म्हणले? काय 350. 350 300. बोरटा बिरटायच काय 600 रुपये. आणि ते 700 रुपये बनवायचं. किलोला 350 म्हणले त्यांनी. म्हणजे 700 रुपये आलं. 600 घेतले होय मग श्रेयस किती पीस खाणार? पर हेड 10 पीस आहेत. पर हेड 30 पीस आहेत. 10 पीस खायचं आहे सगळ्यांनी 10 पीस खायचं आहे. मला तर मी पण 10 पीस तुमचं खाणार बघा. आहे. काय अंड्याला जात नसेल तर मी खातो. काय नाही तुला 10 पीस शक्यच नाही. तुझं पोट आम्हाला माहिती खाला
अरे नॉनव्हेजच्या ह्यातला खोटा तुला माहिती नाही. फ्रायमध्ये आपण काय नाही काय कोण म्हणू शकेल का इथं पेट्रोल पंप आहे टी व्ही मशीन उचलून आणले. अरे इकडनं जात असणार असा इकडं रस्ता गावते इथं कसं काय पेट्रोल का ते ह्याच्यासाठी नावेसाठी डिझेल लागते ते बघा कुठं कुठं काय काय असते. भाऊ चाललाय तर मासं द्यायला या घरात ते घर आहे हॉटेल आहे का माहीत नाही तुम्हाला दिसतं का माहीत नाही. मयकर लंच होम असं नाव आहे त्यांचं. एक नंबर जेवण आहे. तुम्ही कधी आला तर कुठं पण नाही रे तारकर्ली बीच आहे ना तिकडं जाताना देवबाग बीचकडे जाताना रस्त्यातच लागते मग एक मस्त जेवणात जेवू शकता. एक नंबर क्वालिटी झकास एक नंबर. आता नंतर 7-8 वाजता यायचं जरा फोटोशूट करायचा जरा फोटो बिटो काढायचं आणि मग जायचं कुठं मासे खायला. निवांत चिलमध्ये नंतर मॅच बघत बसायची असं आमचं प्लॅनिंग आहे. कळलं का मित्रांनो. येते का नाही कंटाळ नाही आला मला गरम आहे पण जरा उन्हाळ्यात आल्यामुळे. चपात्या आणि राईस सांगू का 2 वाट्या राईस आणि सांग किती सांगू 2 चपात्या सांगू का 6 चपात्या वाया गेलं तर गेल्या आता कुत्र्यानं घालायला लागते. मला 3 चपात्या सांग. तुला मला एक राईस प्लेट आणि एक चपाती. मला 3 चपात्या 1 राईस प्लेट. हां मला पण 1 चपात्या आणि 1 राईस प्लेट. 5 चपात्या 3 राईस प्लेट. 5 चपात्या 3 राईस प्लेट प्लस 2 किलो सुरमई. बघूया आता जाते का. नुसते आश्वासन दिलं सगळ्यांनी मी 10 खाणार मी एवढं खाणार मी तेवढं खाणार. अवघड आहे आपल्या आठवड्याचा आहे काय. दुसरा व्हिडिओ होय पडला होय. तर मित्रांनो आता मी तुम्हाला काय दाखवू शकतो. फोटोशूट दाखवू शकतो. फोटोशूट दाखवलं तर दाखवीन. बाकी संध्याकाळी जेवताना तुम्ही बघालच मजा. बाय बाय. भावानं शॅम्पूचा 10 पुड्या घेतल्यात. 10 किती काय रिझन सांग रे. किती पुड्या घेतल्यात 10 पुड्या. जरा दाखव इकडं. 10 ब्रेक आहेत आपल्या हातामध्ये. 10 आमचे स्टॉप होणार आहेत कारण सुरमई खाल्ल्या हो. सुरमई खाल्ली पापलेट खाल्लं मोदक खाल्लं मासा जरा जास्तच पचायला लागला आणि अजून स्क्विड खाल्ला. लय काय काय खाल्लं. त्याचे परिणाम आज सकाळी दिसत आहेत. आता जरा शोधायला लागलं आम्हाला एक असं सुलभ शौचालयाचं ठिकाण. आणि हात धुवायला साबण होता. गड्यानं शॅम्पूच्या पुढे आणल्या आणि 1 नाही 10 आणल्यात. त्याला माहिती आहे पुढचा प्रवास खडतर आहे त्यामुळे 10 पुड्या घेणं भाग्य. लांबचा पल्ला आहे. तिकीट काढायला लागेल की आलो तर मग श्रेयस तिकीट काढायचं होतं माझं आणि अनुचं 100 रुपये तिकीट घेतलं. गौरवचं 50 घ्या माझं हाफ घ्या. त्याने विचारलं का. मला फक्त 16 वाजला येताना पवन येतो. बरं तुमचा आत्ता जो खडतर प्रवासासाठी तुम्ही गेलेला तुम्ही आता श्रेया तुम्ही एका खडतर प्रवासासाठी आता एका ठिकाणी गेलेला तर तो प्रवास कसा होता. एक्सपिरियन्स कसा होता. प्रवास म्हणजे कभी नरम कभी गरम गरम कभी सक्त पाण्यासारखा प्रवाह आहे आयुष्याचा.
होय गौऱ्या कभी नरम कभी गरम कभी सांगतो सांग ओरे पिया माशाला माझं पोट जरा माझं पवाय नाही मध्ये मला पाहिजे ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ अंधेरी गुप्पा तुम्हाला वाटतं असं आता आम्ही कुठं चाललो पुढं दिसत असेल तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग किल्ल्यावर चाललेलो आहे आम्ही हा काय माहिती बोट येईल की कसं दिसतं लावत किल्ला पहिल्यांदा आली ना आज एक नंबर किल्ला दिसतोय बघा इथून कॅमेऱ्यात तुम्हाला किती दिसतंय माहीत नाही पण कडक म्हणजे कडक ओकेच तीच म्हणलं आता समज बोटीत चालू आहे वर खाली परत काही एवढं नाही तुला नाही तुला तुझं म्हणालोय जाणार कळ मारली परत रिटर्न होत काय उडी मारणार टुबुक पाणी मारलं वाटली द्यायला लागले 10 रुपये माझे एक राऊंडच निघते आज श्रेय इथं ती जहाजवाली असते कसं वाटतं सेम भैया तिकीट किती पायरेट्स ऑफ सिंधुदुर्ग तर उगच बोललो मारबीर खायचे कॅप्टन बाळूच पॅरो काल तर बिहारीच वाटत होता ऊनले जरा त्रास व्हायला उन्हाला ढवायला लागले पोट अशी ही आमची ट्रिप आता संपण्याच्या मार्गावर आलेली आहे मग संपणार होती मग एकदमच इकडे जायचं प्लॅन ठरला आमचा अरे इकडं ये ना मग काय मोदक फोटो काढणार हां फोटो काढणार फोटो तुझ्यात काढायला पाहिजे ना काढणार आहे म्हणतात खात नाही तुम्हाला जरा जळत होती क्वालिटी हॅलो एक नंबर मोदक एक नंबर होय उठली कुठली झालं काय स्टार्ट झालं काय लाईट लागली पुढचं कसं घ्यायचं तिकडे परवायचा रस्ता काय लागा गौरव जरा इकडे घे चाललोय आता परतीच्या प्रवासाला जाऊ वाटतं ना आमचा एक गडी म्हणत होता थांबूया एक दिवस काय थांबता येऊ शकत नाही आम्हाला अचानक असं अरे माझ्याकडे घे रे कॅमेरा कुठं तुझ्याकडेच आहे की फुटायच घे जरा ह्याच्याकडेच आहे की कॅमेरा इकडे फिरवला सर एक दाखवत होतो रे परत स्टार्ट करू जाऊ वाटण झाले पण काय आता जायला तर पाहिजेच आता जाणार आहे घावन खायला घावन मोदक बिदक सांगितल्यात ऑर्डर करायला काल ऑर्डर करून ठेवलेलं आता जाऊन ताव महाराज निवांत मग गौरव कशी वाटली ट्रिप भावा एक नंबर झाली काल जे आपल्याला दोस्त मिळाले अचानक म्हणजे अनएक्सपेक्टेड अचानक मध्ये भयानक आम्हाला दोस्त मिळाले त्यांच्यासोबत मजा आली आम्हाला जेवलो आम्ही जरा आणि काल आम्ही जरा लईच एन्जॉय करत होतो त्यामुळे आम्ही काय व्हिडिओ वगैरे काढला नाही लईच एन्जॉय करतोय म्हणजे असं मोबाईल साईडला ठेवतो काय व्हिडिओचा संबंध तेच की जरा पीस काय म्हणतात सोशल मीडियाचे दूर म्हणलं मोबाईल साईडला ठेवूनच एन्जॉय करायचा होता मग श्रेयसने आमच्या वरती जाऊन मोबाईल ठेवला खाली आम्ही नुसता धिंगाणा जरा श्रेयस मार्गदर्शन घ्या काय बोलू काय बोल तुझ्या मनात काय आहे ते बोल आता. काय मनात काय जेवत मनात ती चालली दार अरे कहना क्या चाहते हो ऑडियन्सला नाना पाटेकरचं मिमिक्री करून दाखव.
असं आहे, जरा झोप पूर्ण झालेली नाही रात्री जागरणामुळे. का जागरण का केलंस? ते मासं जरा पचलो जास्तच. मासे कसे होते कालची टेस्ट टाकलेलं. सांगितलं नाही तुम्ही हा, ऑडियन्सला? टॉप. एक नंबर होती पण आमच्या- न- रवा फ्राय करायला पाहिजे. रवा फ्राय पाहिजे होता जरा मला, पण त्यांनी तवा फ्राय केला. क्रंची नेस पाहिजे होता रे. त्यांनी केल्यापेक्षा तर भारीच होतं खरं कोणी आपलं. त्यांनी केलं तर त्यापेक्षा, त्यांचं खाल्लंच नाही. त्यांच्या पॉम्पलेटपेक्षा तर आपलं भारीच होतं. त्यांनी स्वतः केलं त्यांचं लागा ते स्क्विड भारी होता. स्क्वीड भारीच होतं. क्वालिटीच. तिला का त्याचं फ्राय पण भारी होतं. काय नाव म्हणत होतं त्याचं? काय लक्षात आहे ना त्यांचं मान- कोकणी नाव होतं का ते? मांदेली काय नाही मांदिली नाही, काय विसरलो ना. मांगडा स्क्वीड भारी होतं. मोदक तर काय भारी होतं. मोदक तर श्रेयसला आणि पाहिजे होते, श्रेयसचं तर मिळालं डोळं नाही. चमकलं, त्यांनी मोदकच गायब केलं. त्यांनी नाही लपवून- तसं नाही. तिने जेवायला ठेवलेलं. त्यांनी काय म्हणले की डेझर्टसाठी ठेवलेलं आणि त्यांचं हे झालं काय म्हणतात, त्यांच्यात बी सगळ्यांनी मोदक ताव मारलेलं रे. मोदक संपायला असं. कसं काही हे मच्छी आपलं ड्राय मासे घ्यायचेत. ड्राय मासे मालवणला जायचं हे झाल्यावर. तिथं आता असणार मार्केट. नाश्ता. जरा मॅप लावतोस गावाला यायला. आता जरा नंतर आम्ही बोलू शकतो का तुमच्याशी?